दामाद महिलाओं के गले से सोने की चेन चुराता था, जबकि उसकी सास दामाद द्वारा चुराई गई सोने की चेन बेचती थी। दामाद और सास के एक ऐसे चौंकाने वाले गिरोह को पिंपरी चिंचवड शहर पुलिस ने गिरफ्तार किया है। सोने की चेन चुराने वाले दामाद का नाम सादिक शामल खान ईरानी है। चोरी की सोने की चेन बेचने वाली सास का नाम नरगिस जाफर ईरानी है। पिंपरी चिंचवड शहर पुलिस की अपराध शाखा की 2 पुलिस टीमों ने सोने की चेन चोरी के 8 मामलों का खुलासा किया है और इन दोनों दामाद और सास से लगभग 12 तोले वजन के सोने के गहने जब्त किए हैं। सादिक शामल खान ईरानी और नरगिस जाफर ईरानी रिकॉर्ड पर ईरानी अपराधियों के नाम है। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय विभागामध्ये मागे खूप महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र याची चोरी होत होती आणि त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे साहेब, तसेच सह पोलीस आयुक्त महावरकर साहेब, अप्पर पोलीस आयुक्त परदेशी साहेब, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डोयफोडे साहेब, ACP हिरे साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार आम्ही पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे आहेत त्या चोरांचा आम्ही शोध घेत होतो। शहरातील वेगवेगळे CCTV पाहून बातमीदारांमार्फत आमची पूर्ण टीम मेहनत घेत असतानाच आम्हाला बातमी मिळाली की पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरी करणारा जो सराईत चोरटा आहे सादिक शामल खान ईरानी हा व त्याची सासू सोने विकण्याकरता निगडी विभागामध्ये येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही व निगडी पोलीस स्टेशनचे PSI यलमार, क्राइम ब्रांच युनिट 2चे PSI स्वामी व टीम यांनी निगडी एरियामध्ये सापळा लावला। त्यावेळेस सादिक शामल खान ईरानी हा आम्हाला मिळून आली। सादिक ईरानी याच्याजवळ चोरीची मोटरसायकल मिळाली। त्याच्याबाबत अधिक चौकशी करता त्याने ती स्वारगेट येथून चोरल्याचे कबूल केले। त्याला अधिक चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड विभागातून 7 ते 8 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे कबूल केले। त्याचा साथीदार याच्यामध्ये अजून अद्याप अटक नाही आहे, परंतु त्याने सोनं जे विकलं होतं ते त्याच्या सासूकडे विकायसाठी दिलेलं होतं, तिच्याकडे ठेवलेलं होतं। आम्ही तिलाही अटक केलेली असून एकूण 7 गुन्ह्यातील चोरीला गेलेले महिलांचे मंगळसूत्र आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहे। अधिक तपास आम्ही करत आहोत। आम्ही अटक केलेला सादिक शामल खान ईरानी हा सराईत चेन स्नॅचिंग करणारा चोरटा असून त्याच्यावरती 20 पेक्षा जास्त मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत। भारती विद्यापीठ तसेच पुणे शहरातील काही पोलीस स्टेशनमध्ये श्रीरामपूर, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी त्याने मंगळसूत्र चोरलेले होते, त्याबाबत त्याला पकडलेले होते। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।